नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केटमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज दिनांक 18 जुलै आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक होते, बाहेर पण थोडीशी आवक होती आणि ग्राउंड वरती पण 2-3 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। टोटल आवक जर धरली तर 550-600 मध्ये आवक 50-1 नी थोडीशी वाढ आहे, दुसरा काही नाही, स्थिरच आहे आवक। पण बघू आज काय भाव निघत। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, दररोज व्हिडिओ 20,000-25,000 लोक पाहते, पण मग सबस्क्राइब कोणीच नाही करत आहे। 50-1 सबस्क्राइब वाढते दररोज। प्रयत्न करा की सबस्क्राइब करायचं, खाली इकडे बटन द्यायला सबस्क्राइबचं, तो बटन दाबा। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत जा, लाईक पण खूप कमी झाले आता, लाईक जास्त येत नाही आपल्याला। प्रयत्न करा की लाईक पण जास्त येतील। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये पहिले 1 नंबरला ट्रॅक्टरचा बाजारभाव दाखविले, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव दाखविले, जेणेकरून तुम्हाला दोघांमधला काय डिफरन्स आहे ते बाजारभाव मध्ये तुम्हाला काही बदल होतो का ते आपल्याला एकच व्हिडिओमध्ये कळणार आहे। काल आपण बाजारभाव बघितला गोल्टीचा, तर कमीत कमी होता 200-300 पर्यंत आणि जास्तीत जास्त गोल्टीमध्ये 1150-1200 पर्यंत गेला होता। 1 नंबर कांद्यामध्ये मित्रांनो 1100 कमीत कमी गेला होता आणि 1800-2000 पर्यंत जास्तीत जास्त गेला होता। आज बघू काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्याचा बाजारभाव सांगेल, याच्यात सरासरी हायस्ट लोएस्ट पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल का काय निघालंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिल्या नागापासून बघू, ट्रॅक्टरचा लिलाव पहिले तुम्हाला दाखवणार, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव बघू आपण। पहिल्या नागापासून बघू काय बाजारभाव निघाले, काय भाव गेलो। 1260 बरोबर ना, बघू शकून क्वालिटी कांद्याची किती 1260 आहे ना, 1260 1260 रुपीज। कुठला आहे कांदा, ठीक आहे, गोतेमाळ, ओके। बियाणं कोणतं होतं त्याचं, का हो बियाणं कोणतं होतं त्याचं, ठीक आहे ठीक आहे। पुढं बघू, बघू शकून क्वालिटी कांद्याची, काय भाव गेलं, 1161, ठीक आहे, 1161 रुपीज। कुठला आहे कांदा, दावतवाडी, ठीक आहे, 1161। पुढं बघ, बघू शकून क्वालिटी कांद्याची, काय भाव गेला, 1170, 1170 रुपीज। कुठला आहे कांदा, बरं। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं, साधं बियाणं, 1 रुपयाचा कांदा आहे मित्रांनो। पुढं बघ, बघू शकतो तुम्ही गोल्टी, काय भाव गेली हो, 1090 जाईल, 1090 रुपीज। कुठली आपण, करंजोन, ठीक आहे, डॅम का, करंजोन डॅम। बियाणं कोणतं होतं याचं, येल्लोरचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची, काय भाव गेलं, 1835 जाईल, 1835 रुपीज। कुठला आहे कांदा, मोहनदरी। बियाणं कोणतं होतं दादा याचं, प्रसादचं बियाणं आहे, मोहनदरीचा कांदा आहे। 50 ते 55 साईज आहे मित्रांनो कांद्याची, बघू शकतो तुम्ही, मोहनदरीचा कांदा आहे। पुढं बघू, काय भाव गेली खात, 551, 551 रुपीज। कुठले दादा, परमोरी, ठीक आहे, 551। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची, काय भाव गेलो, 1300 रुपये जाईल, 1300 रुपीज। कुठला आहे कांदा, गाजरवाडी, ठीक आहे, 1300 रुपये। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची, काय भाव गेला, 1591, 1591 रुपीज। कुठला आहे कांदा, खेडेगाव। बियाणं कोणतं दादाचं, रेड 4, ठीक आहे, रेड फोर्स, ठीक आहे, चालेल। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची, काय भाव गेलं, 1390, 1390 रुपीज। कुठला आहे कांदा, मांजरपाडा, ठीक आहे, 1390। बियाणं कोणतं होतं याचं, ठीक आहे। पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 55-60 साईज आहे कांद्याला। काय भाव गेलं, 1427, 1427 रुपीज। कुठला आहे कांदा, दिंडोरीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं, येल्लोरचं बियाणं आहे, दिंडोरीचा कांदा आहे, बघू शकतो। पुढं बघू, काय भाव गेला दादा, 1560 रुपये, 1560 रुपीज, 1560। कुठला आहे कांदा, ओझ्याचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं, ठीक आहे, 1560, 1560 रुपीज, ओझ्याचा कांदा आहे। काय भाव गेलो, हां 1309 रुपये, 1309 रुपीज। कुठला आहे कांदा, आयरगावचा कांदा आहे,
1309 रुपये. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं चालेल. पुढं बघ बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1655 जायले 1655 रुपीज. कुठला आहे कांदा? मुंगसार. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. मुंगसाराचा कांदा आहे मित्रांनो. 50 ते 55 साईज मध्ये कांदा आहे. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1600 रुपये जायले. 1600 जायले 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? हा वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं काकायचं? घरगुती बियाणं. ठीक. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1635 1635 रुपीज. सबस्क्रायबर आहे आपले काका. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं काकायचं? येलोरचं बियाणं आहे. कुठलं आहे कांदा? आयरगाव. ठीक आहे. आयरगावचा कांदा आहे. येलोरचं बियाणं आहे. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1630 रुपये 1630 रुपीज. कुठला आहे कांदा? सोनजामचा कांदा आहे. ठीक आहे. 1630 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? बॉम्बे सुपर. ओके. पुढं बघू गोल्टी काय गेली? 880 रुपये. बघू शकतो तुम्ही 880 रुपये जायले गोल्टी. 880 रुपीज. कुठले आपण? गोपेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? रेडफोरचं बियाणं आहे. ठीक आहे. गोपेगाव. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये जायले. कुठले आपण? कुर्नुली. 700 रुपये गोल्टी. 700 रुपये. कांदा बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलं? 1771 1771 रुपये. कुठला आहे कांदा? नारायण टेंबी. बियाणं कोणतं होतं त्याचं? जिंदालचं बियाणं आहे. नारायण टेंबीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढे बघू मित्रांनो पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण. बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी. काय भाव गेलो? 1251 जायले. 1251 जायले 1251 रुपीज. कुठला आहे कांदा? साकोरा. ठीक. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1251 जायले मित्रांनो. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1270. 1270 जायले 1270 रुपीज. कुठला आहे कांदा? सिंध. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघू काय भाव गेलो? 1500 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1500 रुपये 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. सोमटाण्याचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही 1500 रुपये 1500 रुपये. कुठं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1151 जायले 1151 रुपीज. कुठले? चितेगाव. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1200 रुपये जायले 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे. 1200 रुपये. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1245 1245 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. दरसवाडीचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू काय भाव गेला? 1240. बघू शकतो तुम्ही 1240 जाईल 1240. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 1240 रुपये. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1131. ट्रॉली 1131 जायले 1131 रुपीज. कुठले दादा? खेडगाव. ठीक आहे. 1131. पुढं बघू काय भाव गेला? 500 रुपये जाईल. बघू तुम्ही 500 रुपीज. आणि ते काय गेले? त्यांचं आहे का? काय भाव गेलो? खात 480 रुपये जायले आणि गोल्टी 500 रुपये जायले का? ठीक आहे. कुठले आपण? दोडंबा. ठीक आहे. 500 रुपीज 400 रुपीज. काय भाव गेला दादा? 1200 रुपये. 1200 जायले 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळस. ठीक. 1200 रुपये 1200 रुपये. काय भाव गेला? 1100 रुपये 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठले आपण? खर्डे. ठीक आहे. बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेला? 1260 रुपये जायले 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. ठीक आहे. 1260 रुपये पिंपळनेर. बियाणं कोणतं होतं याचं?
भीमाशक्ती ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 1235 1235 रुपीज 1235. कुठला आहे कांदा? पालखेड बंधारा. बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे ठीक आहे. परवडत नाही एवढे भाव, परवडत नाही ना ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1100 जाईल 1100 रुपीज. कुठले आपण? करेक्ट ठीक 1100 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1255. कुठला आहे कांदा काका? आंतरवेली 1255 1255 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. काय भाव गेला? 1451 जाईल 1451 रुपीज. पुढं आलोय थोडं. कुठला आहे कांदा? पिंपरीचं आहे. रवळस पिंपरी. बियाणं कोणतं होतं काकायचं? बियाणं येल्लोरचं बियाणं आहे ठीक आहे. रवळस. पुढं बघू बघू शकतो मी गोल्टी. काय भाव गेली? 1150 850. अच्छा 850 रुपये ठीक आहे. 825 रुपीज. कुठले आपण? वावी ठीक. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं 850 रुपये जाईल गोल्टी. बघू शकतो. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. काय भाव गेलं? 1560 1560 जाईल 1560 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा बियाणं कोणतं होतं? जिंदालचं बियाणं आहे मित्रांनो. बघू शकतो सुपर क्वालिटी माल आहे. आपण 50-55 साईज आहे. पुढं बघू गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये 700 रुपये जायले 700 रुपीज. कुठले आपण? दयाने बयाळे ठीक आहे 700 रुपये. पुढं बघू गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 780 रुपये जायले गोल्टी. बघू शकतो 780 रुपीज. कुठले आपण? हां वडाळी बोई ठीक आहे. पुढं बघू क्वालिटी बघू शकतो कांद्याची. काय भाव गेला काका? 1460 फक्त 1400 जायले 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजी. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1400 रुपये जायले 1400 रुपीज. कुठले आपण? करंजी ठीक आहे 1400 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे ना ठीक. पुढं बघू